येस 6 6. राईट. येस, या प्रश्नाचं शेवटचं उत्तर काय आलं मग सगळ्यात लास्ट? 6 इज द राईट आन्सर. ओके, आता असंच तुम्हाला नेक्स्ट नंबर देतो मी, त्याचं पण काढून घ्या. द नेक्स्ट नंबर इज 2645. पहिल्यांदा त्याचे प्राइम फॅक्टर काढून घ्या. फर्स्ट फाइंड द प्राइम फॅक्टर ऑफ 2645. टू 645 प्राइम फॅक्टर्स. येस राईट. सांगा फास्ट, सांगा. गौरीने सांगितलं बसायला, बाकी सगळं सांगा फास्ट. टेल मी द प्राइम फॅक्टर्स. टू 645. येस राईट अंजली. गौरी राईट. श्रावणी राईट. काय येतील प्राइम फॅक्टर? राईट राईट. ऋतुजा राईट. 23, 23 and 5. बघा पेअर कोणत्या पाहिल्यात आणि कोशाने मल्टिप्लाय डिवाइड करावं लागेल. सो बाय विच डिवाइड 2645 in order to get it as a perfect square. 2645 ला कितीनं डिवाइड केलं म्हणजे तो परफेक्ट स्क्वेअर बनून जाईल? येस राईट. कारण 23, 20 चे दोन पेअर भेटल्या, पण आपल्याला 5 हा एकटाच सापडलाय. सो मल्टी डिवाइड आणि जो कोणता एकटा सापडला. येस राईट अंजली. You have to divide the 2645 by 5 and tell me what is the answer. 2645 ला 5 ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय होईल? 529 right. 529 and 529 is the square of which number? 23 right. So answer is 23 right. Anjali, Shravani right. Gauri right. 23. The next number is 2800. The next number is 2800. पहिल्याचा स्क्वेअर रूट काय येईल याचं? 23. नेक्स्ट प्रॉब्लेम इज 2800. सो टेल मी प्राइम फर्स्ट. हा काहीच नाही, फॅक्टर पाडायचे. सत्यम, दोन दोन ने त्या दिवशी आपण जसे फॅक्टर पाडले का तसे फॅक्टर पाडा आधी. बघा एखाद्याचे फॅक्टर आपण पाडून देऊ. मी बघा त्या 2800 चे फॅक्टर तुम्हाला मी पाडून देतो, लक्षात येईल तुमच्या. बघा फॅक्टर पाडत असताना काय करायचं तुम्हाला माहिती आहे, होईल तेवढ्या लहान संख्येने त्याला मल्टिप्लाय करायचं असते. सो 2 ने मल्टिप्लाय करू आपण सुरुवातीला. 1 तर 1च येणार आहे, त्याच्यामुळे 1चा काय प्रश्न नाही. 2 पासून आपल्याला करावं लागणार. सो इट बिकम्स 1400. अगेन Sir, 2 4 time and divide 5 2 time. चला त्याच्यानंतर 700 divided again by 2, we get 350, which is again divided by 2, we get 175. आता याच्यानंतर तर आपलं राईट राईट. आता याच्यानंतर तर आपल्याला 2 ने मल्टिप्लाय करता येत नाही. 3 ने होईल का बघा? 3 ने होत नाही, 4 ने होत नाही, 5 ने मात्र होतं. सो therefore 5. So what becomes 35? 5 divided by 35, again divided by 5, it becomes 7. Yes, it becomes 7 and again 7, it becomes 1. So calculate. 2 1 2 3, 4 times 2, 2 2 and 2, and 2 times 5, 5 into 5, and 1 times 7. So find the pairs and which one is not forming a pair. खालीलपैकी कोणतं पेअर फॉर्म करत नाही तेच उत्तर आपल्याला सांग. राईट ऋषिकेश राईट.
7, yes, exactly. Right, Shravani, Anjali, right. 2 making pair, this 2 making pair, this 5 is making pair, only 7 is not making pair. So divide 2800 by 7. So divide 2800, the given number, by 7. What will be the answer? Yes, right. It is a 400. So now tell me 400 is the square of which number? Exactly 20. So the answer is 20. त्याचं उत्तर किती येईल? 400 आणि 400चं स्क्वेअर रूट म्हणजे 20. राईट. अशा पद्धतीने हे प्रॉब्लेम्स आहेत. त्याच्यानंतर त्याच्यातला लास्ट प्रॉब्लेम राहिला बघा 1620. आता याचे सगळं उत्तर तुम्ही सांगणार आहात बघा. येस येस 1600. चला फॅक्टर 1600चे फॅक्टर्स आधी, सॉरी 1620. सॉरी 1620चे फॅक्टर्स, कारण 1600 डायरेक्ट होऊन जाईल ना 40चा. 1620. First find the factors. Okay, 2 2 times, 5 1 times, and 3 4 times. Okay. 2 2 times. 2 times, 5 1 time, 3 times. Okay. 3 4 times, na? 4 times, sir. 4 times. Yes. So these are the prime factors, right? So these are the prime factor for 9 can be splitted. काही जरी 9 म्हणतायत, बरोबर आहे, 9 नाही घेता येऊ शकते, पण 9 प्राइम फॅक्टर होत नाही, कारण 9 चे अजून फॅक्टर पडतात ना, 3 त्रिक 9 है ना. चालते, काय उत्तर चुकत नाही, 9 घेतलं तरी उत्तर चुकत नाही. चला बघा. सो विच नंबर इज नॉट मेकिंग पेअर, खालीपैकी कोणता पेअर होत नाही बघा. 2 2 ची तर व्हायली पेअर. येस 5 इज नॉट मेकिंग पेअर. राईट राईट. So 5 is not making pair. So 5. So divide 1620 by 5 and tell me answer. Yes, it is a 324. Now find the square root of 324. Yes, it is 18, right? So it is 80. So 18 is the square root of 324, which is the answer of our problem. Okay. आतापर्यंत आपण फक्त मॅथमॅटिकली ह्या गोष्टी बघितल्या, बरोबर आहे गौरी, श्रावणी, सत्यम, अंजली, राईट. आता इथून पुढे आपण याचे वर्ड प्रॉब्लेम्सच्या हिशोबाने कसं करायचं ते बघणार आहोत. बघा प्रॉब्लेम बघा. प्रॉब्लेम असतो मी, द स्टुडंट ऑफ क्लास 8 म्हणजे तुमच्या वर्गातले ऑफ ए स्कूल डोनेटेड RS 2401 इन ऑल. त्यांनी काय केलं, 2401 2401 एवढे पैसे काय केले त्यांनी PM केअर फंड मध्ये टाकून दिले म्हणे. ठीक आहे. त्याच्यानंतर each student donated as many as rupees the number of student in the class. Find the number of student in the class. म्हणजे प्रत्येक स्टुडंटनं जेवढे वर्गामध्ये मुलं आहेत का तेवढेच हे केले. म्हणजे याचा अर्थ काय, समजा वर्गामध्ये x मुलं आहे आणि प्रत्येकाने x रुपये जमा केले, म्हणजे x into x becomes 2401. म्हणजे तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम द्यायला कशाचा स्क्वेअर रूटचेच. सो x आणि x square. So x square is equal to 2401 and x is equal to root 2401. So find the square root of 2401. That is your answer. Find the square root of 2401. 49. Yes, exactly. So x is equal to 49. म्हणजे काय म्हणतात ते, एक वर्गातले क्लासमध्ये मुलं आहेत, मुलं किती आहेत, जेवढे समजा एक वर्गात 10 मुलं आहेत, तर 10 मुलांनी 10,000 रुपये जमा केले. मुलं आहेत तर
मुलांनी 20-20 रुपये जमा केले, 30 असतील तर 30-30 जमा केले, तसा अर्थ आहे. 49 मुलं आणि प्रत्येकाने 49 रुपये जमा केले, मीन्स 49 into 49 दॅट इज 2401. त्यामुळे वर्गात किती मुलं आहेत? टेल मी व्हॉट इज द नंबर ऑफ स्टुडंट इन अ क्लास? पुन्हा एकदा What is the सांगा सर. number? What is the number of student in class? Yes, right. It is a 49. 49. Yes, yes. And how many money they collected? Each. प्रत्येकाने किती रुपये जमा केले? 7. नाही. No. Sorry. सर एकदा पुन्हा सांगा ना. काय म्हणते बघा ते, एका क्लासमध्ये काहीतरी मुलं आहेत आणि प्रत्येकाने किती पैसे जमा केले? जेवढे मुलं आहेत का तेवढेच पैसे जमा केले. समजा एका क्लासमध्ये 10 मुलं आहेत, तर प्रत्येकाने 10च रुपये जमा केले असं. किंवा 20 मुलं आहेत आणि प्रत्येकाने 20च. 49. किंवा मग तेच ना, म्हणजे 49 मुलं आहेत आणि प्रत्येकाने 49 रुपीज जमा केले. याचा अर्थ पूर्ण त्याचे पैसे किती जमा झाले? 2401. असं आहे उत्तर त्याचं. कळलं का? चला, कळलं असेल तर समोरचं आपण. ओके. सर एकदा सांगा ना. हा, आता ते सांगितलं ना मी. हे जे एक्स मुलं आहेत आणि प्रत्येकाने एक्स पैसे जमा केले, बरोबर? एक्स मुलं आहेत आणि प्रत्येकाने एक्स रुपये जमा केले, तर दोघांची मिळून किती व्हायला ते? 2401 व्हायलेत. मग तुम्हाला फक्त एक्सची किंमत, मग दुसरं काहीच करायचं नाही आता. सो एक्स इंटू एक्स, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 2401 झालं. एक्सचं रूट काढा, आलं उत्तर. सांगितलं काय? 49. म्हणजे काय म्हणते, जेवढे मुलं आहेत तेवढेच त्यांनी पैसे जमा केले. 10 असतील 10 जमा केले, 20 मुलं असतील तर 20 रुपये जमा केले. प्रत्येकानं 20-20 मत, एकानं नाही. तसं त्यानं उत्तर आपल्याला काढायचं होतं. चला नेक्स्ट. The next problem is that 2025 plants are to be planted in garden 2025. म्हणजे 2025 एवढे प्लांट तुम्हाला त्या गार्डन मध्ये लावायचे आहेत. कसे लावायचे आहेत? Each row contains as many plants as the number of rows. So find the number of rows and the number of plants in each row. हे पण सेम तसंच एक्झाम्पल आहे बघा, स्क्वेअर रूटच आहे. म्हणजे काय म्हणते, झाडं कशी लावली त्यांनी? Each row contain as many plant as the number of rows. जेवढे झाड तेवढ्याच त्याच्यात लावण्याच्या त्या ओळी, रोज म्हणतो ना आपण त्याला, रो. काय येईल? सगळ्याचा स्क्वेअर रूट काढून घ्यायचं. सेम प्रॉब्लेम आहे. किती येईल आन्सर? 45. राईट. X is equal to 45. Yes. Okay. चला नेक्स्ट प्रॉब्लेम. Find the smallest square number that is divisible by each of the number 4, 9 and 10. बघा नेक्स्ट प्रश्न बघा. असा नंबर तुम्हाला फाइंड करायचा आहे जो 4, 9 आणि 10 या सगळ्यांनी कम्प्लिटली डिव्हिजिबल झाला पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, तो स्मॉलेस्ट स्क्वेअर नंबर असला पाहिजे. कळलं का? फाइंड द स्मॉलेस्ट स्क्वेअर. हा, एलसीएम काढा सुरुवातीला. फाइंड द स्मॉलेस्ट स्क्वेअर नंबर म्हणलं की तुम्हाला एलसीएम काढावाच लागतो. दॅट इज डिव्हिजिबल बाय each of the number 4, 9, 10. आधी मला सांगायचं एलसीएम काय येईल? येस, 180. आता या 180 चे प्राइम फॅक्टर काढा. याचा एलसीएम किती आला? 180. राईट.
त्याचे प्राईम फॅक्टर बघा किती येतील, 180 चे प्राईम फॅक्टर्स. कारण आपल्याला काय काढायचं आहे, परफेक्ट स्क्वेअर काढायचा आहे. आता जी मेथड आपण वापरली का परफेक्ट स्क्वेअरची, तीच वापरायची पुन्हा एकदा. कोणती? त्याचे प्राईम फॅक्टर काढा आधी. येस, 2 times and 5 1 times. Right. Ishita Gauri, right. It 2 times. Yes, right. 2 2 5 3 3. चला, त्यानंतर बघा याच्यामध्ये पेअर फक्त 5 चीच बनत नाही, बाकी सगळ्यांची बनायली. बरोबर आहे. 2 2 ची पेअर बनली, 3 3 ची पेअर बनली. So 5 is the only number which cannot be paired. So multiply our 180 by 5. So tell me what is the answer? 900. Yes, right. So answer is 900. Right. Ishita, Rutuja, Gauri, Anjali. Right. 900. 900. हाँ, right. So 900 is the right answer. चलो, हे तुम्ही करायचे आता फक्त सेम हेच एक्झाम्पल आहे, फक्त प्रश्न नीट आहे का. फाइंड द स्मॉलेस्ट स्क्वेअर नंबर, म्हणजे तेच काढायचंय. दॅट इज डिव्हिजिबल बाय इच ऑफ द नंबर. आता फक्त नंबर बदलल्या, बाकी पद्धत तीच आहे. नंबर बघा, 8 15 and 20. ओनली नंबर्स आर चेंज्ड. बघा, पहिल्यांदा एलसीएम, ते आता वापरत तीच पद्धत. एलसीएम काढणे, नंतर जे एलसीएम निघाले त्याचे प्राईम फॅक्टर काढणे, जो पेअर होत नाही त्याने काय करणे, मल्टिप्लाय करणे. चला, सो फर्स्ट टेल मी एलसीएम ऑफ 8 15 and 20. 8 15 आणि 20 चा एलसीएम सांगा सुरुवातीला. Yes, right, Anjali. 120. So this LCM is 120. Right, Ishita, right. Okay, now take a prime factor of 120. 120 चे prime factor आता. बरोबर आहे. एक मिनिट. बघा, प्राइम फॅक्टर काय पडतायत.
3 2 5 2 into 2. बघा इथं पेअर्स न होणारे नंबर एकापेक्षा जास्त आहेत. आतापर्यंत फक्त एखादी किंवा एखादीच नंबर तुम्हाला पेअर व्हायचा नाही, पण आता जनरली बऱ्याच नंबर तशा आहेत. कोण कोण फक्त 2 चीच पेअर झाली, बाकी एकाही नंबरची आपल्याला पेअर झालेली नाही. कळलं का? बाकी 5 2 3 हे तीनहीची पेअर झालेली नाही, म्हणून सगळं आपलं काय करायचं, काय टेन्शन घ्यायचं नाही. सगळ्यांना आपण 5 2 3 ज्याची पेअर बनली नाही त्यांना आपण लिहून टाकलं. चला मल्टिप्लाय करायला. मल्टिप्लाय 120 5 आणि 2 आणि 3. हा, राईट. Yes, right. It is 3600, which is what the answer of this problem. 3600. Okay, right. ऋषिकेश, इशिता, गौरी, right. चलो त्यानंतर आपली 6.3 एक्सरसाइज इथे संपते बघा. त्यानंतर याच्यातले नेक्स्ट प्रॉब्लेम बघू आता. Okay, the next point is, yes, right, 3600, right. The next point is finding the square root by division method. आतापर्यंत आपण फॅक्टर पाडून काढत होतो, आता डिव्हिजन मेथड ही नवीन मेथड आपल्याला त्या ठिकाणी सांगितलेली आहे. The method to find the square root of the number which can be divisible. ओके, तर काय मेथड आहे आणि कशी की स्टेप आपण आता बघूया. समजा तुम्हाला 529 चा स्क्वेअर रूट काढायचा आहे. आता आपल्याला माहिती 23 आहे त्याचा, पण या मेथडने काढू आता. You have to find the square root of number 529 by divisible method. So we will take like this. Okay. Baga. So what is the first step? Place a bar over every pair of starting integers. Digit starting from the digit alone. Place digit at one's place. If the number of digits in it is odd, then the leftmost single digit 2 will have a bar. So thus we have 29. Means what? काय म्हणते बघा, पुन्हा एकदा वाचतो मी. पहिली स्टेप काय सांगते? Place a bar on every pair of digits starting from digit at a one's place. हा, म्हणजे प्रत्येक नंबरवर ते काय म्हणते, बार्स ठेवा. कसे बघायचं तर मी ठेवून दाखवतो बघा. 529, सो 5 वर एक बार्स ठेवला आणि 29 इकडे आता दोन्ही वर ठेवायचं आपण.
ऍट अ वन्स प्लेस. पेअर्स वर बॉर्डर ठेवायचा मात्र, पेअर वर. ठीक आहे. चला समोरचं समोर काय म्हणते बघा. फाइंड द लार्जेस्ट नंबर whose square is less than or equal to the number under the extreme left bar. म्हणजे सगळ्यात लेफ्ट म्हणजे इथं कोणता आहे 5. सगळ्यात लेफ्ट कोण आहे इथं 5. मग 5 जो नंबर आहे त्याच्या जवळचा स्क्वेअर कोणाचा आहे ते पाहायचा. म्हणजे बघा आता 5 च्या जवळ कोण आहे 4च आहे. 4 स्क्वेअर आहे ना. सो 4 चा स्क्वेअर रूट काय आहे 2. सो डिवाइड दिस बाय 2. आपण त्याला 2 ने डिवाइड केलं. येस राईट. सो 2 2 4 and 5 minus 4 it get 1. मग ही पेअरला पेअर अशी खाली घ्यायची 29 ला 29. पेअरला पेअर घ्यायच्या एक एक नाही घ्यायचं. सो 129 ला 129. आता पुन्हा तसंच पद्धत. टेक दिस नंबर डिव्हिजर क्वोशंट अँड डिवाइड गेट द रिमाइंडर. ब्रिंग डाऊन द नंबर नेक्स्ट 29 ला खाली आणलं. डबल द डिव्हायझर आणि एंटर विथ ब्लँक ऑन इट्स राईट. येस राईट राईट. तुम्ही डायरेक्ट उत्तर सांगायला वाटतं 43. हा हा अच्छा राईट राईट 43 राईट. सो काय म्हणते ते डबल द डिव्हायझर and enter it with a blank on its right. And then डबल केल्यानंतर काय येईल 4 and guess a largest possible digit to fill the blank which will also become the new digit in the quotient, so that when the new divisor is multiplied to the new quotient the product is less than or equal to the dividend. Okay, so it will be 43. तेच डिजिट वर पण आणि खाली आला पाहिजे. इथं काय 129 आलं ना आपलं. बघा 43 आणि 3 किती होतं बरोबर 129 होतात. सो इट बिकम्स 0. ओके, इथे ऑलरेडी 3 आलाय. हे 3 इकडे लिहावं लागतील. आपण तिकडे लिहिले. सो दिस 3 शुड बी रिटन हिअर. ओके, सो दिस इज अ 23. राईट राईट 23. खाली इकडे 43 येईल वर 3 येईल. असेच 3 असा नंबर घ्यायचा की जो बरोबर काय येईल खाली पण तेच येईल. इथं म्हणजे हे आहे रिकामी जागा. ती रिकामी जागा तर भरायलाच पाहिजे. प्लस तो वर डिव्हिजिबल पण तोच असायला पाहिजे. दोन्ही मल्टिप्लिकेशन बरोबर एवढं यायला पाहिजे. ठीक आहे, असा नंबर तुम्ही घ्यायचा. गेस करा म्हणते. गेस म्हणजे तुम्हाला माहितीच असं जनरली आता. सो 529 आणि त्याचा स्क्वेअर रूट किती आलं वर बघा 23. चला अजून एक एक्झाम्पल बघू. 2-3 एक्झाम्पल बघितले तुम्हाला लक्षात येईल. त्यानंतर बघा 4096 याचं आपल्याला काढायचं आहे. आता ते काय म्हणते 2-2च्या पेअर करा. चला केल्या 2 पेअर. 4096 केलं. आता ते काय म्हणते ज्या डाव्या साईडला जे आहे त्या जवळचा स्क्वेअर पहा. आता बघा 40च्या जवळ कोणाचा स्क्वेअर आहे लहान पाहिजे, मोठा नको. 40च्या म्हणजे 64 वगैरे नको. 40 पेक्षा लहान. बघा 39 आहे का नाही. 38 नाही. 37 नाही. 36 राईट. 36 राईट. मग 36 कोणाचा स्क्वेअर रूट आहे ते बघा आधी. कशाचा आहे स्क्वेअर कोणाचा 36 6चा. चला 6 ने डिवाइड करा. मग 6 6 36. तर इथे जर पेअर बनवला ना संख्या जास्त असल्या तर पेअर कशा बनवायच्या. म्हणजे 4 संख्या आहेत तर 2 पेअर बनल्या आणि 5 संख्या असल्या तर समजा मग असं असेल. समजा एखादी 5 नंबर असं समजा असा काहीतरी नंबर असेल समजा है ना. 2 2 2 एक सोडून द्यायचं. एक शेवटी एकच राहील मग असं. नाही म्हणजे सुरुवातीचं एक सोडायचं की शेवटचं शेवटून घ्यायचे. शेवटून हो हो शेवटून पेअर म्हणजे इकडून हे अशा. मग एखादं उरलं तर उरलं. मग हा सुरुवातीला सोडायचं. राईट.
आता ही मेथड इथंच वापरायची. नेहमी जर तुम्ही वापरत असाल ना तर आपली प्राईम फॅक्टरायझेशन चांगली पद्धत आहे. पण तुम्हाला जर म्हणलंच की नाही डिव्हिजन मेथडनच काढा तरच मग असं करा. ठीक आहे. चला बघा काय उरते बघा. 4 ला 4, 40 पर्यंत 36 गेले 4, 96 ला 96. ओके. त्याच्यानंतर या नंबरचा दुप्पट करा म्हणते. 6 दुनी 12. आता मला सांगा कोणता नंबर येईल म्हणजे बरोबर इकडे 496 येईल. असा नंबर इथे येतो बघा फक्त 4. राईट. सो 4 and 4. So it becomes 496 minus 496. It becomes 0. So the answer is 64. Right. So answer is 64. ओके. त्यानंतर आता एक्सरसाइज मधले प्रॉब्लेम बघू. हो पुन्हा सांगायला होतं आता त्याचे खूप 7-8 एक्झाम्पल बघणार होतो आपण आता. त्यातलं पहिलं एक्झाम्पल घ्या. 230. कोणतं? आता जे तुम्ही सांगू लागले ना तेच एकदा पुन्हा सांगता का? बर हो. हा 4096 होतं ना ते. दोन दोनच्या पेअर केल्या. हा त्यानंतर याचा स्क्वेअर जवळचा बघितला तो 36 सापडला. 36 चा म्हणजे 6 आहे की नाही. सो 6 6 36 हे आलं 4. वरची पेअर जशी तशी खाली घेतली त्यानंतर याचा दुप्पट केलं 6चं किती आलं 12. त्यानंतर आपण जो नंबर सांगत होता 4. सो 4 आणि 4. सो इट बिकम्स 496. 0 आलं म्हणजे बस ते तुमचा कोई जे तुमचं डिव्हिजन येईल का ते घ्यायचं. तिथे काय येईल तुमचं 64 है की नाही. क्वेश्चन इज 64. सो आन्सर इज ऑल्सो 64. कळलं. बघा 2-3 एक्झाम्पल केल्याशिवाय नाही कळत ते. 1-2 एक्झाम्पल तुम्हाला केलं की त्याची प्रॅक्टिस होऊन जाते. चला 2304 याचे पण 2-2 चे पेअर बनवा आता. 2304 चला 2-2 चे पेअर बनवायचे. त्याच्यानंतर जवळचा स्क्वेअर शोधणे. बघा 23 पेक्षा लहान जवळचा जो आहे तो काय येईल बघा. 23 च्या खालचा 16. राईट. हा 16 कोणत्या याचा स्क्वेअर आहे. कोणाचा आहे 4 चा. राईट. इथे आपण 4 घेऊ मग. सो 4 into 4 इट बिकम्स 16. खाली काय उरेल 7. 704. हा 04 आता वरची घ्यायची खाली. त्यानंतर या 4चा दुप्पट करायचं. 4 दुनी 8. मग आता इथं पण एकच नंबर चूज करायचा दोन्ही ठिकाणी. याचं उत्तर 704 यायला पाहिजे. असा नंबर कोणता येईल सांगा. 8. राईट. सो 8 and this 8. So answer is सर हा बोला मला कळलं झाले. कळलं. 1-2-3 थांबा. 2-3 प्रॉब्लेम बघा. 2-3 प्रॉब्लेम होल्याशिवाय नाही कळणार. तर जे ते 4 च्या नंतर जे डबल जे केले ना 4 चं तर मग ते खाली डायरेक्ट आता 8 घेतले ना. खाली 8 घेतलं आणि तिथं वर पण 8 घेतलं. हो तर तिथं थोडं कन्फ्युज व्हायला सर. खाली घेताना का हा म्हणजे घेताना नाही. हे आता इथं घ्या 8 बघा. घेतलं तर वर पण eight. हा वर आणि ते एकच नंबर घ्यायचा असतं त्यांनीच म्हटलंय.
पण ते म्हणजे कसं काय भाग पण जात नाही. बघा एक काम करा, चला बरं सोडा आता या एक्झाम मध्ये क्लिअर लक्षात द्या. बघा आता पद्धतकडे तुम्ही लक्ष द्या. 4 4 8 9 नवीन पद्धत असल्यामुळे तुम्हाला कळत असेल. बघा 2 2 चे तुकडे केले. बघा हे पहिली पद्धत बघा, नीट लक्ष द्या. आता पहिल्यांदा तर काय करायचे, दोन्हीचे 2 2 तुकडे करून टाकायचे. केले. चला त्याच्यानंतर बघा आता पहिला जो नंबर आहे, पहिली जी पेअर आहे तुमची 4 4 ची म्हणजे काय 44 ची, 44च्या खालचं तुम्हाला काय करायचंय, 500 स्क्वेअर शोधायचा जवळचा. सांगा आता कोणता येईल. बघा 43 येईल का 42 येईल, कुठपर्यंत येईल ते सांगा मला आता पटकन. 36 36 बरोबर. हा राईट. हा 36 आला म्हणजे 36 चं स्क्वेअर रूट घ्यायचं. आता किती येईल 36 स्क्वेअर रूट? 6 6 राईट. हे 6 ला 6 घेतले आपण. मग 6 इंटू 6, एक मिनिट. हा ते काय होऊन जाईल 36. मग याच्यात मायनस करा. हे किती येईल बघा 8 येईल. बरोबर आहे. येईल की नाही? हा हा हो हा हा कळालं इथपर्यंत. आता समोर बघा, समोर जे नंबर आहेत जशाला तसं ते खाली घ्यायचं आपल्याला. त्याला म्हणजे 8 8 9. घेतलं. त्याच्यानंतर बघा आता हळूहळू एकदम क्लिअरली आता 6चं दुप्पट करा. किती येईल? 12. 12 हा राईट. मी तीच काय करतो आता, इथून पुढची स्टेप वाचतो, तुम्ही नीट लक्ष द्या. इथपर्यंत डबल केलं का नाही? ही चौथी स्टेप आहे आपली. डबल द डिव्हायझर अँड एंटर इट विथ अ ब्लँक ऑन इट्स राईट. म्हणजे काय, डिव्हायझरला दुप्पट करा आणि त्याच्यानंतरच हे खाली सोडा, हे इथलं ब्लँक सोडा. ठीक आहे. इथपर्यंत कळालं का मला सांगा आता? दुप्पट केलं हो आणि ते समोर जागा आपण ब्लँक सोडली. इथपर्यंत कळालं का? हो हा आता समोर बघ. हा आता स्टेप 5 आहे का, गेस अ लार्जेस्ट पॉसिबल डिजिट टू फिल द ब्लँक. म्हणजे तुम्हाला मोठ्यात मोठा असा नंबर घ्यायचा आहे. कसा? पुन्हा आहे का, विच विल ऑल्सो बिकम द न्यू डिजिट इन द क्वेश्चन. म्हणजे तोच डिजिट तुम्हाला क्वेश्चन मध्ये पण घ्यायचा आहे. म्हणजे वर घ्यायचा 6च्या बाजूला. हे वर दिसेल ना 6, इथं इथं आणि इथं तुम्हाला एकच डिजिट घ्यायचा आहे. आणि कोणता? लार्जेस्ट घ्यायचा आहे. पॉसिबल लार्जेस्ट. पण कसा लार्जेस्ट? समोर आहे का, such that when the new digit is multiplied to new quotient the product is less than or equal to dividend. कळते का? तेव्हा हा नवीन डिजिट जेव्हा तुम्ही क्वोशंटला डिव्हाइड मल्टिप्लाय केलाय तेव्हा समजा आता इथं काय येईल बघा. आता इथं काय येईल उत्तर, असा डिजिट पकडा जो या नवीन क्वोशंटला आणि त्या डिजिटला असं मल्टिप्लाय केल्यानंतर त्या दोघांचं उत्तर काय यायला पाहिजे, ते खालचं जे डिव्हिडंड आहे ना 889 तितकं आलं पाहिजे. किंवा तुमचं आधीच एक्झाम्पल होतं त्याच्यामध्ये काय होतं बघा, 4 तुम्ही असा चूज करत होते की 4चं आणि त्या 124चं दोघांचं, म्हणजे समजा इथं तुम्ही 7 जर घेतला, हे बघा इथं याचं उत्तर 7 येते, तर हे 7 आणि इथं पण 7, इथं जो घेतला का तेच वर घ्यायचा. सो 127 इंटू 7 बघा बरोबर 89 येते का नाही, हे करून बघा किती येते उत्तर याचं. राईट राईट. येते सर 889 येते. हा मग तसा नंबर चूज करायचा की जे बरोबर दोन्हीकडे पण आलं पाहिजे. एक तर इक्वल टू तरी आला पाहिजे, नाही तर लेस दॅन त्याच्यापेक्षा कमी तरी आला पाहिजे. सहसा तेच येते, तुम्हाला तेवढ्या अगोदर येणारच नाहीत. कळलं का? हा याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन इतकं आलं पाहिजे, तुम्ही भागाकार करता ना तसं. म्हणजे याचा क्वेश्चन जे आहे तो काय आहे 67 आणि हेच आपला आन्सर आहे 67.
बघा अजून 1-2 एक्झाम्पल करा, त्याच्यानंतर तुम्हाला कळेल. चला नेक्स्ट एक्झाम्पल बघा. 3481. आता याला असंच करा. 3481. सुरुवातीला याचे 2-2 तुकडे करा. मी काय करतो, एक एक प्रश्न विचारतो, तुम्हाला त्याचे उत्तर द्या. हे मी काय केलं, 2 तुकडे केले याचे. ठीक आहे, पहिली पद्धत. मग त्याच्यानंतर 34 पेक्षा लहान त्याच्या जवळचा स्क्वेअर कोणता आहे 34 पेक्षा खाली? बघा 36 तर घेता येत नाही. 25. राईट. मग 25 चं स्क्वेअर रूट सांगा पटकन. 5. हा, 5 ला 5. चला या 5 ने त्याला डिवाइड करा. 5 5 25. मायनस करा. 34 मायनस 25 करा, किती येते सांगा? 9. बर, ओके. 9 तर 9. चला त्याच्यानंतर वरचे 81 झाले तसे खाली घ्या. घेतले. समोर चला आता बघा या 5 चं डबल करायचं असते, म्हणजे 5 इंटू 2 किती झाले? 10. 10. हा, आता इथं तुम्हाला कळलं ना कसं घ्यायचं ते. तर इथं बघा तुम्हाला असा नंबर चूज करायचा आहे. तर कोणत्या एकच digit- 5चं? या 5 चं या 5 चं मी गोल केलं का, तर त्या 5 चं डबल करायचं. कळलं का? ओके. आता असा नंबर चूज करायचा इथं आणि इथं, की या 10 सोबत त्याचं मल्टिप्लाय करून बरोबर 981 आलं पाहिजे. 9. राईट. हा, त्यामुळे इथं पण 9, वर पण 9. बघा 109 इंटू 9 किती बरोबर तेवढं येते का बघा. 109 इंटू 9 981 येते का? येते ना? हा, हो हो. 981. म्हणजे याचं उत्तर काय? 59. सो द स्क्वेअर रूट ऑफ द नंबर 3481 इज द 59. बरोबर आहे. चला आता कळलं असेल है की नाही? कळते, हळूहळू कळते. थोडं तुम्हाला 2-3 प्रॅक्टिस होत लागते, त्याच्याशिवाय कळत नाही. चला नेक्स्ट एक्झाम्पल. 3249. चला याचे 2 तुकडे करा. चला मी प्रश्न विचारतो, त्याचे उत्तर द्या. आता मला सांगा 32 च्या जवळचा स्क्वेअर सांगा. 25. हा, याला किती डिवाइड करावं लागेल? 5 नाही की नाही? करा 5. पटपट करा. हा करा. सर 7 आलं सर. ओके ओके. हा, वरचे 49 असेल तसे खाली घ्या आणि या 5चं दुप्पट करा. डबल. किती घ्यावं लागेल? इथं आणि इथं एकच नंबर घ्यायचा. 7. राईट राईट राईट. सो 7 इंटू 7. सो 10 इंटू 7 तितकं येते का बघा एकदा, पुन्हा एकदा. 107 इंटू 7 549 येते का? येते. राईट. त्याचं उत्तर काय आलं मग? 57. राईट. चला त्याच्यानंतरचा नंबर घ्या. 1369. 1369. तुम्ही करा आता हे सगळं. आणि कुठं प्रॉब्लेम येते का बघा, विचारा प्रॉब्लेम येत असेल तर.
बाकीचे बनवा आधी. राईट श्वेता अंजली राईट 37. पण डिव्हिजिबल मेथड न करा. फॅक्टर मेथडनी नाही, डिव्हिजिबल. बघा करून दाखवतो पुन्हा एकदा. 1369. त्या 13च्या जवळचा सुद्धा बघा 16 तर येत नाही, 16च्या खालचा मग आता म्हणजे 9 येईल. 9चं स्क्वेअर रूट 3, सो 339 येईल 4. मग 3चं दुप्पट करा, डबल दस डिव्हिजर 6 येईल. मग इथं आणि इथं एकच नंबर आला पाहिजे. हे वरचे 69 घेऊन टाका खाली. कोणता नंबर येईल? 7. राईट. सो द आन्सर इज 37. Right. 37. Okay, take a next number. सोपा नंबर घ्या आता. 324. 324. थ्री 324 कसं येईल बघा आता. 3 नंबर आला तरी काय घाबरायचं कारण नाही. 324. हा बघा 3 पेक्षा कमी 18. राईट. बघा 2 तर येत नाही, म्हणजे काय येईल? फक्त 1. सो 1चा स्क्वेअर 1. 2 वरचे 2 2 4 असेल तसे घेतले. आता 1चं दुप्पट काय येईल? 2. मग इथं तोच नंबर घ्या, इथं आणि इथं, म्हणजे काय येईल? 8 आणि 8. that is 2 to 4 becomes 0. So the answer is 18. Right. Yes. चला तर आज इथं थांबूया आपण. आणि मी काय करतो, याच्या प्रॅक्टिस साठी तुम्हाला 10 एक्झाम्पलची टेस्ट आपली राहणार आहे उद्या 12 वाजेपर्यंत. उद्या नाही, आज संध्याकाळीच. बघा आज संध्याकाळी 8 वाजेपर्यंत तुम्ही हे असाइनमेंट किंवा टेस्ट जे काय समजा ते समजा, टेस्ट समजा वाटल्यास, तर ही टेस्ट समजा हे करायची आहे, पूर्ण करायचे. ठीक आहे. 10 मी तुम्हाला असे डिव्हिजनचे प्रॉब्लेम हे करणार आहे. ठीक आहे. आपल्या याच्यामध्ये हे बघा टेस्टचा एक सेक्शन आहे याच्यामध्येच, या ऍप मध्येच. तिथे तुम्हाला मी ते पोस्ट करतो. ठीक आहे. तर ते 10 प्रॉब्लेम तुम्हाला करायचे आहेत डिव्हिजनचे, म्हणजे तुम्हाला हे प्रॅक्टिस होऊन जाते याची आणि हे क्लिअर होऊन जाते. ओके. सर रेकॉर्डिंग पाठवा. हो रेकॉर्डिंगला थोडा वेळ लागते, एक 15 मिनिटात रेकॉर्डिंग होऊन जाते. ठीक आहे. बाय सर. ओके बाय.